मिरगाचं पाणी पडलं, 1-2 चांगलं पाणी पडलं आणि त्या पाणी पडल्यामुळं आम्ही राशी आणि भरी या कापसाच्या 4 बॅगाची लागवड केलेली आहे आणि आता पावसाचा खूप खंड पडला आहे। या कापसाला आम्ही 200 ते 250 रुपये रोज बाया लावल्या आणि खत म्हणजे जे खत पहिलं 500 ते 600 रुपयाला बॅग मिळायची तेच खत आता 1500, 1800, 2000 या किमती आम्हाला विकत घ्यावं लागत आहे। आणि या खताचा, बियाचा, रोजाचा हिशोब जर लावला तर आम्हाला या शेतीमध्ये काहीच उरत नाही। आणि हे सरकार आम्ही वेळोवेळी विनंती करून निवेदनं देऊन आंदोलनही करून जर ही आमची कर्जमाफी करीत नसेल तर शेतकऱ्यावर एक वेळ एकदम उपासमारीची वेळ येईल आणि हे शेती सोडून द्यावं लागेल। आत्महत्याशिवाय पर्याय उरणार नाही। तर शेतीचा खर्च भागवून आम्ही स्वतःचा खर्च कसा भागवावा या विवंचनेत आम्ही एकदम अतिशय या विवंचनेत पडलेलो आहे आणि अतिशय काळजीत पडलेलो आहोत। म्हणून आम्ही म्हणतो की बाबा या सरकारला आम्ही कळकळीची विनंती करत आहोत की आम्हाला ही कर्जमाफी संपूर्णपणे कर्जमाफी सातबारा कोरा करावा आणि शेतकऱ्याला एक खुशहाल असं आनंदी जीवन जगण्याचं एक दिवस द्यावेत ही मी या सरकारकडे कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो। एवढे बोलून ही आमची या माध्यमातून सरकारपर्यंत आमची इच्छा धोरण पाठवावं ही आमची एवढी इच्छा आहे। आपल्याला भाव भेटाव, आमचं कर्ज माफ व्हावं, आम्हाला सवलती भेटाव तर आम्ही जगतो, नाही तर आमचा आत्महत्याशिवाय पर्याय नाही। आम्ही लेकरं बाळ येऊन त्या याच्यामध्ये करू शकतो आत्महत्या, संपलं आमचं काहीच बाकी उरलं नाही। ऊसाला भाव नको, त्यांच्या मालाला भाव, आमचं द्यायचं म्हणलं की भाव नाही आणि त्यांचं घ्यायचं म्हणलं की असं आबाळ कोसळालंय आमच्यावर। 2000ला झाली एक बहीण। लाडक्या बहिणीचं काय होते, सक्का भाऊ होईना, ह्यानं दिलेलं झोळीतलं दान काय पुरी होते आम्हाला। आम्हाला आमच्या मालाला भाव राहावा, आम्हाला लाडकी बहीण नको ना लाडका भाव नको। आमची हिंमत जगण्याचं आम्ही कसंही जगू शकतो, पण त्या बहिणीवर आमचं काहीच होईना। आमचं सारं उद्ध्वस्त झालं, सोनं वाढून गेलं, चांदी वाढून गेली, आमच्या मालाला भाव नाही काय ना सोनांदी आणि लाडक्या बहिणी कशाच्या आम्हाला तर रुपया आला नाही आणि आम्ही घेतला नाही, सगळी महागाई। लाडकी बहीण त्याच्यातच सुखी हो, जर आमचा याचा भाव लागला तर त्याला आशीर्वाद आणि नाही लागला तर त्याचा हे आहे बघा दुर्धान आहे। आमची जशी केली त्यानं सारं नाशिले, महाराष्ट्राला असं नाशविलंय आणि त्याचंच भांडण लागालंय। हे असा ते तसा, उद्धव ठाकरेचं, बाळासाहेब याचं, राहुल गांधीचं आणि त्या एकनाथ शिंदेचं, ते दादा तर गेली निघून दुनिया सोडून, पण हे इथं असे शेतकऱ्यासाठी कोणीच नाही आता, कोणीच नाही आता शेतकऱ्याशी या बळीराजासाठी थांबमटी कोणीच उभं राहिलं नाही। फक्त आम्ही शेतकरी करतो ते खाताळ आणि डेअरिंगनं टाईटमध्ये त्या ड्रॅकनिंगचे कपडे घालून ओकेमध्ये फक्त आमची माती शेतकऱ्याची। आम्हाला एवढीच आमची विनंती आणि अर्जी, आज या काळ्या माई शपथ घेऊन सांगतो, आम्ही अशी मेहनत, असे आमचे अश्रू खळगळत आहेत। आमचे लेकरं आम्ही कशानं जगिली आणि कशी शिकली ते मला माहिती आहे। मी आज अशी जाशीची राणीसारखी उभी आहे। फक्त या देवेंद्र फडणवीसनं आमचा न्याय करा, आम्हाला कर्जमाफी करा, आमच्या मालाला भाव द्यावा, याचा गॅस नको न याची लाडकी बहीण नको, आम्हाला फोडणी स्वस्त करा, साखरपत्ती स्वस्त करा आणि आमच्या मातीला भाव द्यावा। फक्त एवढी आमची अर्जी आहे, आम्हाला बाकी काहीच नको। दादा तुला हात जोडून सांगतो, फक्त आमची न्याय कर आमच्या लेकरायला आणि आमच्या मातीला, आणि आम्हाला साथ देतो। या लाडक्या बहिणीचे पैसे पुरी होईना, किती कर्ज ठेवले की महाराष्ट्रावर, पोटं पोंद्यात नेऊन घालते की महाराष्ट्र, पण या लोकांना कळणं आलंय। आता मी एकली बोलतो, मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे। आमच्या पिकाला भाव पाहिजे। आज आम्ही केळी लावली, केळी गेली, कापूस गेला, फक्त आमच्या पिकाला भाव पाहिजे। आणि मी सगळं सांगतो, मी हे बाया घेतल्या, मला परवडत नाही यायला कामाला लावाया द्यायला घ्यायला। हा कापूसाचा हे करा, वाळून गेला कापूसाला, लावू किती, घालू किती, काढू किती, याची इच्छाच नाही ना। शेतात गेलं, घरात गेलं तर जीव लागणार, शेतात आलं तर पीक पहा वाटत नाही, अशी जीवाचे हाल होते।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.